नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणारे याचे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत. यांच्यासाठी शासनामार्फत सध्या या 2025-26 वर्षासाठी आर्थिक वर्षासाठी 31 मार्च पूर्वी लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2026 पूर्वी लाभ घेण्यासाठी 10 दिव्यांग लाभार्थ्यांसाठी योजना सध्या सुरू आहेत. आता ह्या कोणकोणत्या योजना आहेत आणि याचा लाभ कसा घेऊ शकता तुम्ही याबाबत आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर पाहू शकता, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, त्याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत विविध योजना ज्या आहेत या राबवल्या जातात. यामध्ये जो लाभ आहे हा लाभ दिला जातो. यामध्ये पाहू शकता, जो जिल्हा परिषद असते, जिल्हा परिषदेअंतर्गत जो त्यांचा आराखडा जो आहे यामध्ये अर्थसंकल्प हा तरतूद केली जाते. अर्थसंकल्पामध्ये तरतूद असते. तर यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत यामध्ये 10 विविध योजना दिव्यांगांसाठी राबवल्या जातात. तर पाहू शकता, समाज कल्याण विभागाअंतर्गत या योजनांबाबतची माहिती आपल्याकडे आहे. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. 2025-26 साठी दिव्यांगांसाठीच्या 10 योजना आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अंतर्गत सध्या चालू असलेल्या या योजनांचा लाभ हा तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज चालू आहेत का नाही याची सुद्धा माहिती चेक केली जाऊ शकते. तर पाहू शकता, या पद्धतीने आता हा सातारा जिल्हा परिषदसाठी आहे. विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज जाहिरात जी आहे माहिती सन 2025-26 सालीची ही जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये तिसरा विभाग पाहू शकता, समाज कल्याण विभाग. आता या समाज कल्याण विभागाअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीने ज्या योजना असतात, विविध योजनांसाठी या तरतुदी केल्या जातात. तुमच्या समोर पाहू शकता, स्क्रीनवर दिसत नसेल तर मी थोडंसं यामध्ये मोठी स्क्रीन करतो. तर तुम्ही पाहू शकता, यामध्ये समाज कल्याण विभागाच्या योजना दाखवलेल्या आहेत. यामध्ये पहिली योजना पाहू शकता, सगळ्या योजना 2025-26 साठीच्या आहेत. यामध्ये पहिली योजना दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल पुरवणे ही योजना सध्या सुरू आहे. 2025-26 साठीची जिल्हा परिषद सातारा जरी असली तरी प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत अशा पद्धतीची तरतूद समाज कल्याण जो विभाग आहे, समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत जो निधी असतो या निधीमध्ये हे तरतूद केलेली असते आणि त्यासाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता महत्त्वाचं म्हणजे याची शेवटची तारीख जरी 30 ऑगस्ट दिली असली तरी काही जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहितेमुळे 31 मार्च पूर्वी तुम्हाला अजून सुद्धा मुदत जी आहे, टायमिंग जो आहे हा मिळणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये असतील योजना, त्याचबरोबर पंचायत समितीमधल्या असतील योजना, त्याचबरोबर यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरच्या असतील योजना. तर त्यासाठी आत्तापर्यंत सुद्धा 2025-26 साठी लाभ घेण्यासाठी अजूनही तुम्हाला वेळ जो आहे मिळणार आहे. तर पहिली योजना दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल पुरवणे, 2025-26 आर्थिक वर्ष सातारा जिल्हा परिषदसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होती. शेवटची तारीख होती 20 ऑगस्ट 2025. ही कदाचित वाढवली गेली असेल. त्याच्यानंतर पाहू शकता, दुसरी यामध्ये जी आहे आपण पाहतोय, यामध्ये चौथी योजना दिसते, दिव्यांग लाभार्थ्यांना 3 चाकी स्कूटर पुरवणे, याकरता अर्थसहाय्य पुरवणे. यासाठी 2025-26 मध्ये ही योजना राबवण्यात आली होती. 1 मे 2025 ते 30 जून 2025 पर्यंत अर्जासाठी हे लिंक उपलब्ध होती. काही जिल्हा परिषदांमध्ये अजून सुद्धा लिंक ज्या आहेत उपलब्ध आहेत आणि त्या जिल्हा परिषदा कोणत्या आहेत याची जी विस्तारित माहिती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण घेणार आहोत. सध्यापुरता या 10 योजना आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पाहू शकता, 5वी आहे योजना, यामध्ये अतितीव्र दिव्यांग लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे. यासाठी सुद्धा 2025 मध्ये 25-26 साठीची तरतूद करण्यात आली आहे. या आर्थिक वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी अर्ज करायचा होता. त्याच्यानंतर पाहू शकता, जिल्हा परिषद 20% निधीतून मागासवर्गीयांसाठी आहे. ही योजना नाही आहे. समाज कल्याण विभागाअंतर्गत पुढची योजना, यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन पुरवणे. यासाठी सुद्धा 2025-26 मध्ये अर्थ सहाय्य उपलब्ध होतं आणि त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होती. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता, 10वी योजना दिसते, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान जे आहे देणं. म्हणजे त्यांच्यासाठी, त्यांचा विवाह करण्यासाठी, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान जवळजवळ 50,000 रुपये इतकं दिलं जात होतं आणि यासाठी सुद्धा अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होती. तर हे झालं आपलं जिल्हा परिषद आपण सातारा अंतर्गत पाहिलेलं आहे. अशा प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत अशा पद्धतीच्या दिव्यांगांच्या ज्या योजना आहेत, निराधार योजनेअंतर्गत सर्व लाभ घेणारे जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीच्या या योजना सुरू असतात.
आता जर बाकी जिल्हा परिषदांमध्ये काही जिल्हा परिषदांमध्ये अजून सुद्धा अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध असेल, आचारसंहिता निवडणुकींच्या आचारसंहिता कारणामुळे याची लिंक जी आहे मुदत तुम्हाला जास्त वाढवून मिळू शकते. 31 मार्च 2025 पूर्वी ह्या सगळ्या प्रोग्रेस करणं आवश्यक आहे. हे झालं जिल्हा परिषदेअंतर्गत. त्याच्यानंतर पंचायत समितीचा सेस फंड असतो. या सेस फंड अंतर्गत सुद्धा यामध्ये जो निधी आहे हा राखीव असतो. यामध्ये समूह दिव्यांगांना एक सामूहिक रीतीने एक चांगली योजना त्या ठिकाणी राबवली जाते. त्याचबरोबर वैयक्तिकरित्या सुद्धा जो लाभ आहे हा दिला जातो. अजूनही तुमचा अर्ज केला नसेल, तुम्हाला माहीत नसेल, याबाबतची माहिती नसेल, तर तुम्ही पंचायत समितीमध्ये आत्ता सुद्धा जाऊन चौकशी करू शकता. आत्ता सुद्धा माहिती मिळवू शकता अर्ज उपलब्ध आहेत किंवा नाही. काही जिल्हा परिषदांमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली, काही जिल्हा परिषदांमध्ये अजूनही अर्ज प्रक्रिया सुरूच झालेली नाहीये. तर चौकशी केली तुम्हाला माहिती मिळू शकते आणि त्याचा लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. तिसरं म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर 5% दिव्यांग कल्याण निधी हे दिली जाते आणि या अंतर्गत वैयक्तिक लाभ जो आहे तुम्हाला मिळतो. यामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीची जी वस्तू आहे एक ही घेऊ शकता आणि याबाबतची जी माहिती आहे तुम्ही ग्रामपंचायत स्तरावर चौकशी करून मिळवू शकता. काही कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये मला वाटतं सध्या अजून पूर्ण झाल्या नसतील, सगळ्या प्रक्रिया सध्या अजून बाकी असतील. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुमचे कागदपत्र सबमिट करून अर्ज करू शकता. आता सगळ्यांना माहीत असेल की नक्की काय काय कागदपत्र लागतात. या सगळ्या योजनांसाठी सेम कागदपत्र आहेत. UDID आहे, तुमचा रहिवासी दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे. तर असे जे ठरलेले आधार कार्ड आहे, असे ठरलेले कागदपत्रच सगळ्या योजनांसाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी हे चांगली बातमी आहे. 10 ते 12 योजना दरवर्षी शासनामार्फत राबवल्या जातात आणि याबाबतची माहिती बहुतांश दिव्यांग बांधवांना माहीत नसेल आणि यासाठीच हा व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जर तुम्ही अजूनही अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आपण दररोज अशा पद्धतीच्या अपडेट जे आहे दिव्यांग बांधवांसाठी देणार आहोत आणि यासाठीच आत्ताच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत निराधार बांधवांसाठीच्या दिव्यांग बांधवांसाठीच्या वेळेवर तुमच्या मार्फत पोहोचतील यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट जर चेक केली तर त्या ठिकाणी तुम्हाला जी माहिती आहे हे मिळणार आहे. इथे चेक करू शकता आपण. यामध्ये चेक केले सध्याची तर जिल्हा परिषद रायगड अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचा जो अर्थसंकल्प असतो 2025-26चा असेल तर अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद आहे ही तरतूद केलेली असते की जो निधी आहे राखीव असतो प्रत्येक योजनेसाठीचा. तर तो तुम्ही चेक करू शकता. याबाबतची माहिती इथे दिलेली असते. अर्थसंकल्प जो असतो यामध्ये अर्थसंकल्पामध्ये डिटेलमध्ये प्रत्येक योजनेसाठी किती तरतूद करण्यात आली आहे. आता 2025-26चा अर्थसंकल्प मी तुमच्यासमोर इथे ओपन करणार आहे रायगड जिल्ह्यासाठीचा. तर इथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. हा अर्थसंकल्प PDF आहे. तर यामध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांगांसाठीच्या कोणत्या योजना राखीव आहेत याची चेक केले जाऊ शकतात. हा जो अर्थसंकल्प आहे मूळ प्रथम सुधारित अर्थसंकल्प 2025-26 साठीचा. तर यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. पेज नंबर इथे यामध्ये समाज कल्याण विभागासाठी दिव्यांग कल्याण या ठिकाणी पाहू शकता 14वा. तर 28 नंबरचा जो पेज आहे या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. 28 नंबरच्या ऑप्शनवर आपल्याला समाज कल्याण विभागाच्या ज्या सगळ्या यामध्ये तरतुदी आहेत, नवीन योजना आहेत याची माहिती या ठिकाणी असणार आहे. पाहू शकता. आता 18 पेज आहे. तर आपण चेक करतो इथे या ठिकाणी पेज नंबर आहेत. यामध्ये 8 आहे पेज नंबर, त्याच्यानंतर 10, 12, तर 28 नंबरच्या पेजला दिव्यांग कल्याणसाठीच्या ज्या विविध योजनांसाठीची तरतूद आहे ही तरतूद देण्यात आली आहे ती आपण चेक करणार आहोत. 18 आहे, त्याच्यानंतर 20, 22, 24, त्याच्यानंतर पाहू शकता इथे 26 आलंय. यामध्ये आपण पाहणार आहोत पेज नंबर 28च्या जे योजना आहेत विविध योजना दिव्यांग कल्याण विभागासाठी राबवल्या जातात. यामध्ये 28 नंबर पेज नंबर खर्चाची बाजू आहे पाहू शकता इथे देण्यात आलेली आहेत. तुमच्या समोर मी ओपन केलेत. यामध्ये ज्या खर्च आहे 2025-26 साठीच्या दिव्यांग कल्याण विभागासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना यामध्ये दिव्यांग कल्याण भवन बांधणे आहे, दिव्यांग बचत गटांना अनुदान देणे. यामध्ये दिव्यांग बचत गटांना आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही नवीन तुमच्यासाठी दिव्यांग बचत गट सुरू करू शकता आणि हा जो दिव्यांग बचत गट आहे यासाठी सुद्धा अनुदान, स्वयंरोजगारासाठी भांडी पुरवणे अशा पद्धतीचे विविध योजना ज्या आहेत दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जातात.
दिव्यांग उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. प्रशिक्षणाचं आयोजन करण्यासाठी सुद्धा निधीची तरतूद ही करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींकरता जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. ह्या सगळ्या 2025 साठी एवढ्या सगळ्या योजनांसाठी जो निधी आहे हे निधीची तरतूद ही जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आली आहे. वेगळी पंचायत समिती अंतर्गत असते, त्याचबरोबर ग्रामपंचायत अंतर्गत सुद्धा वेगळी असते. तर यामध्ये स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य आहे. पेटगिरणी, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, झेरॉक्स मशीन आहे. दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल पुरवण्यासाठी सुद्धा 2025-26 मध्ये वेगळी तरतूद ही करण्यात आली आहे. दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरित करण्याकरता शिबिरांचे आयोजन. त्याचबरोबर इकडे सुद्धा पाहू शकता, या ठिकाणी सुद्धा ज्या योजनांचे लाभ आहेत यामध्ये कर्णबधिर मुलांच्या कोक्लिअर इम्प्लांटसाठी शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य आहे. जिल्हा परिषद शासकीय इमारत आहे. त्याचबरोबर यामध्ये दिव्यांग व्यक्तींशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे. प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेअंतर्गत विवाहितांना दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान जे आहे हे दिले जातं आणि या सगळ्या योजना सध्या सुरू आहेत. तुमच्या जिल्हा परिषदेअंतर्गत तुम्ही चौकशी करून या योजनांचा लाभ घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आजची जी व्हिडिओ होती महत्त्वाची म्हणजे का होती पाहू शकता. ज्या योजना आता सध्या सुरू आहेत बहुतांश दिव्यांग लाभार्थ्यांना माहीत नसेल तर योजनांची माहिती घेऊन त्या योजना संदर्भात अर्ज कुठे करायचा तर जिल्हा परिषदेमध्ये केला जाऊ शकतो, पंचायत समितीमध्येच केला जाऊ शकतो, ग्रामपंचायत स्तरावर जे 5% दिव्यांग कल्याण आहे त्यामध्ये सुद्धा अर्ज केला जाऊ शकतो. ज्या दिव्यांग बांधवांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत ही जी माहिती आहे पोचणार आहे. तर अशाच पद्धतीच्या सगळ्या ज्या नवीन अपडेट आहेत दिव्यांग निराधार बांधवांअंतर्गत मिळवण्यासाठी, वेळेवर मिळवण्यासाठी नोकरभट या मराठी बिग गाईड हा जो यूट्यूब चॅनल आहे, मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.